नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण बघायचे की तलाठी पदभरती 2025 रे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो जी की बघा 2000 मित्रांनो बघा 23 मध्ये झाले मित्रांनो बघा जे परीक्षेमध्ये प्रश्नसांच्या ठिकाणी विचारण्यात आले होते ते मित्रांनो बघा या ठिकाणी आपण सर्व प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। मित्रांनो बघा म्हणून काय करा मित्रांनो, आपला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा सर्व प्रश्न आहेत मित्रांनो इम्पॉर्टंट स्वरूपाचे आहेत मित्रांनो, म्हणून संपूर्ण आपला हा भागाचा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असाल सबस्क्राइब मात्र ठिकाणी बघा आता अभ्यास मित्रांनो करून घ्या। तर प्रश्न पहिला, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी विदर्भातील जे की थंड हवेचं बघा मित्रांनो ठिकाण आहे मित्रांनो ते या ठिकाणी कोणतं आहे। तर बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा क बघा जे की चिखलदरा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार। बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक चिखलदरा मित्रांनो बघा जे की अमरावती मित्रांनो बघा अमरावती मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा या मित्रांनो बघा थंड हवेच्या ठिकाणाची उंची जवळपास 1188 मीटर मित्रांनो बघा 1188। बघा मित्रांनो काही महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण सांगतो बघा, लिहून घ्या आणि लिहून घेऊन पाठांतर करा। बघा तर महाबळेश्वर मित्रांनो साताऱ्याला आहे, पाचगणी साताराला आहे, चिखलदरा अमरावतीला आहे, पन्हाळा कोल्हापूर, मारेथॉन रायगड, अंबोली सिंधुदुर्ग, म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगर आणि जे की लोणावळा व खंडाळा मित्रांनो बघा हे मित्रांनो या ठिकाणी थंड हवेचे ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये बघा। पाठांतर करून घ्या मित्रांनो सर्व काही प्रश्न बघा मित्रांनो हे जे मित्रांनो बघा सर्व काही थंड हवेचे ठिकाणी मित्रांनो बघा हे मित्रांनो परीक्षे दृष्टीने बघा अत्यंत IMP मित्रांनो स्वरूपाची आहेत, म्हणून काय करा पाठांतर करून घ्या मित्रांनो बघा। एवढ्यापैकी कोणताही तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नांची विचारला जाऊ शकतो, म्हणून काय करा संपूर्ण बघा मित्रांनो या ठिकाणी जेवढे काय मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहेत आताच्या आता पाठांतर करून घ्या। ओके, प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा स्वरूपाचा आहे। तर बघा चा ची चे चा मित्रांनो बरं या ठिकाणी घ्या नाही बरं या ठिकाणी चा आहे बरं या ठिकाणी चा ही प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीची आहेत। तर मित्रांनो बघा ही प्रत्यय या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या विभक्तीची आहेत। तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो षष्टी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा षष्टी। ओके, लक्षामध्ये असू द्या। यासोबत बघा सप्तमी मित्रांनो बघा सप्तमी विभक्तीची प्रत्यय तुम्हाला सांगतो त, जसं की बघा त या ठिकाणी आहे बरं त इडलिंबूचं आणि मित्रांनो बघा या ठिकाणी बघा ही मित्रांनो बघा या ठिकाणी इत्यादी सप्तमी मित्रांनो बघा या विभक्तीची प्रत्यय आहेत। आणि तृतीय बघा विभक्तीची प्रत्यय सांगतो या ठिकाणी बघा काही जसं की ने आहे बघा ने। ओके, एक ने झालं मग पुन्हा ए आहे। ओके ए पुन्हा शी आहे बरं पहिल्या विलांटीची शी, दुसऱ्या विलांटीची शी, मग पुन्हा नी आहे या ठिकाणी, मग पुन्हा परत इडलिंबूचं आहे बरं या ठिकाणी, मग पुन्हा ही आहे या ठिकाणी। ओके, जितकं तुम्ही लक्षामध्ये ठेवा ही तृतीय मित्रांनो बघा या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय आहेत सर्व काही। ओके, पुढे 10 अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट। ओके, तर बघा मित्रांनो 10 अश्वशक्ती म्हणजे एकूण किती वॅट होय। तर बघा जे की 3460 बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक बघा जे की 3460 मित्रांनो बघा 10 अश्वशक्ती म्हणजे मित्रांनो इतकं वॅट होय बघा, जो की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढे एकचा संबंध बघा एकचा संबंध 8शी 8चा 27शी 27चा 64 तर मित्रांनो 64चा प्रश्नचिन्हासोबत या ठिकाणी प्रश्न नेमकं आहे कसा। तर मित्रांनो या ठिकाणी केलं काही नाही बरं, तुम्ही फक्त या ठिकाणी जर एक साधारण जर अंदाज लावला तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येतं। तर हा 1चा घन आहे, हा 2चा घन, हा 3चा घन, हा 4चा घन, तर मित्रांनो बघा या ठिकाणी येतो 5चा घन। तर 5चा घन मित्रांनो कशा प्रकारे काढता येते, तर 5 गुणाकारात, तर 5 गुणाकारात जर 5 केलं तर 5 5 25 आणि 25 5 125 म्हणजे किती मित्रांनो बघा जे की क्रमांक ब जे की मित्रांनो बघा एकने आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की मित्रांनो या ठिकाणी हा 5चा घन आहे मित्रांनो बघा, जो की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढे लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो लाल बहादूर शास्त्री मित्रांनो बघा यांचं या ठिकाणी समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की मित्रांनो विजय घाट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, यासोबत बघा राजघाट मित्रांनो बघा राजघाट या ठिकाणी महात्मा गांधी मित्रांनो बघा महात्मा गांधी यांचं मित्रांनो या ठिकाणी समाधी स्थळ आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना
ठेवायचं आहे। यासोबत किसान घाट बघा चरण सिंग चौधरी मित्रांनो, चरण सिंग चौधरी यांचं बघा मित्रांनो या ठिकाणी समाधी स्थळ आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, यासोबतच बघा शांतिवन मित्रांनो, शांतिवन या ठिकाणी बघा पंडित नेहरू मित्रांनो, बघा पंडित नेहरू मित्रांनो बघा यांचं या ठिकाणी जे की समाधी स्थळ आहे बघा, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे 6 अर्थात या विशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो अर्थात या मित्रांनो क्रियाविशेषण जो की मित्रांनो बघा अव्ययाचा प्रकार या ठिकाणी कोणता आहे, तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी ब बघा नामसाधित मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा मित्रांनो। या ठिकाणी बघा मित्रांनो क्रिया नामसाधित मित्रांनो, बघा या ठिकाणी क्रियाविशेषणाचे काही बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी शब्द मी सांगून टाकतो मित्रांनो, त्या शब्दावर तुम्हाला बघा मित्रांनो हे आपलं नामसाधित क्रियाविशेषण बघा तुम्हाला ओळखता येतं। तर ते शब्द बघा मित्रांनो, बघा जे की या ठिकाणी रात्री आहे बघा, पहिलं तर या ठिकाणी रात्री, 2 नंबरचं बघा दिवसा आहे मित्रांनो, रात्री दिवसा सकाळी। ओके मित्रांनो, बघा इत्यादी या ठिकाणी बघा आपण शब्दाचा वापर करून बघा मित्रांनो या ठिकाणी नाम साधित क्रियाविशेषणाचे मित्रांनो बघा हे सर्व काय बघा प्रकार आहेत बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढे बघा 7वा, तर पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता आहे मित्रांनो, तर बघा जे की पहिलं पद या ठिकाणी महत्त्वाचे असणारा समास या ठिकाणी बघा कोणता आहे, तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी बघा अव्ययी भाव समास बघा, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा मित्रांनो। या ठिकाणी काय, तर बघा या ठिकाणी मित्रांनो तत्पुरुष समास आहे मित्रांनो, बघा दुसरे पद महत्त्वाचे असणारा समास आहे, आणि द्वंद्व समास हा मित्रांनो पहिलं व दुसरे दोन्ही पद मित्रांनो बघा महत्त्वाचे असणारा हा द्वंद्व समास आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी 8वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर थोडंसं बघा मित्रांनो या ठिकाणी हा बुद्धिमत्तेवरचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। तर बघा सुरेशचा मित्रांनो मुलगा या ठिकाणी समीर आहे, समीरच्या काकाचे नाव रमेश आहे, त्रिशा ही बघा सिंधूची मित्रांनो मुलगी आहे, आणि मीना ही बघा मित्रांनो समीरची आई आहे। तर मीना ही मित्रांनो सिंधूची या ठिकाणी कोण, या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे आपण काढू शकतो, तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी बघा सुरुवातीपासून पहिला आपल्याला सोडवून घ्यावं लागते। जसं की मित्रांनो नरेश हा समीरचा मित्रांनो मुलगा आहे, तर काय मित्रांनो नरेश हा समीरचा मुलगा आहे, म्हणून काय करा या ठिकाणी बघा समीर पहिलं घ्या समीर। ओके, पहिलं घेतलं समीर, आणि मित्रांनो समीर हा आता काय आहे, तर मित्रांनो समीरचा मुलगा कोण आहे या ठिकाणी, तर नरेश, म्हणून काय करा बघा याच्या खाली मित्रांनो या ठिकाणी नरेश घ्या। ओके, या प्रकारे नरेश या ठिकाणी घेऊन टाका। आता पुढे समीरच्या काकाचे नाव नरेश आहे। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी काय, तर सुरेश आहे बरं, सॉरी मित्रांनो सुरेशचा मुलगा मित्रांनो बघा या ठिकाणी समीर आहे, बघा थोडंसं चुकलेलं आहे बरं, सुरेशचा मुलगा मित्रांनो या ठिकाणी समीर आहे। ओके, मग काय करा या ठिकाणी पहिलं सुरेश घ्या, या ठिकाणी सुरेश या ठिकाणी घ्या बरं, थोडंसं चुकलं होतं। ओके, तर सुरेशचा मुलगा कोण आहे या ठिकाणी समीर आहे, म्हणून खाली घ्या या ठिकाणी बघा समीर। ओके, मग पुन्हा आता बघा समीर। ओके, आता समीरच्या काकाचे नाव नरेश आहे मित्रांनो, बघा समीरच्या काकाचे नाव नरेश आहे मित्रांनो, बघा नरेश कोणाचा या ठिकाणी सुरेशचा भाऊ असणार आहे बघा मित्रांनो नरेश। ओके, नरेश या ठिकाणी सुरेशचा भाऊ असणार आहे। ओके, मग पुढे त्रिशा ही बघा सिंधूची मुलगी आहे, आणि मीना ही समीरची आई आहे बघा मित्रांनो, मीना ही या ठिकाणी समीरची आई आहे बरं, मीना ही बघा समीरची आई। ओके, समीरची आई मित्रांनो या ठिकाणी मीना आहे। तर आता काय मित्रांनो बघा मीना ही समीरची आई आहे, सिंधूची बहीण। ओके, सिंधूची बहीण। ओके, बहीण मित्रांनो सिंधूची बहीण आहे, म्हणून बघा या ठिकाणी वरील सिंधू घेऊन आणि पुढे या ठिकाणी काय आहे तर बघा आता ओके सिंधूची बहीण आहे। आता या ठिकाणी जर त्रिशा बघा सिंधू ही मित्रांनो बघा जरी मीनाची बहीण असेल तर त्रिशा ही मित्रांनो बघा या ठिकाणी सिंधूची मुलगी आहे, म्हणून काय करू बघा या सिंधूच्या बाजूला आपण या ठिकाणी त्रिशा घेऊ, त्रिशा या सिंधूच्या बाजूला आपण घेऊन टाकल्या। ओके, तर आता शेवटी काय विचारलं तर त्रिशा समीरची कोण लागते, तर मित्रांनो बघा या ठिकाणी समीर या ठिकाणी आहे, समीरचे वडील सुरेश आणि आई बघा मीना, तर आईची बहीण मित्रांनो सिंधू आहे आणि सिंधूची मुलगी या ठिकाणी जी की त्रिशा आहे मित्रांनो, म्हणजेच काय तर आता समीरच्या आईच्या म्हणजे बहिणीची मुलगी या ठिकाणी समीरची कोण तर बघा जी की मित्रांनो मावस बहीण या ठिकाणी असणार आहे बघा
जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 8 कशा स्वरूपाचा आहे बघा. 9वा प्रश्न, गारबींचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर गारबींचा मित्रांनो बापू या कादंबरीचे लेखक या ठिकाणी कोण आहेत? तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की श्री ना पेंडसे मित्रांनो बघा या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, यासोबतच बघा मित्रांनो बहिणाबाई चौधरी या मित्रांनो बघा खानदेशाचे मित्रांनो बघा कवयित्री म्हणून बघा मित्रांनो यांना ओळखलं जातं बघा. काय तर खानदेशाचे मित्रांनो कवयित्री म्हणून बघा बहिणाबाई चौधरी यांना मित्रांनो ओळखलं जातं. यासोबत आनंद यादव मित्रांनो बघा हे या ठिकाणी झोंबी बघा, जो की झोंबी या कादंबरीचे मित्रांनो लेखक आहेत, इतकं लक्षात असलं. आणि गोनी दांडेकर हे मित्रांनो बघा या ठिकाणी काय तर पडघवली मित्रांनो बघा पडघवली मित्रांनो बघा या पुस्तकाचे मित्रांनो काय तर गोनी दांडेकर हे या ठिकाणी लेखक आहेत बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे खालील शब्द शुद्ध शब्द या ठिकाणी बघा आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो या खालीलपैकी 4 शब्दापैकी कोणता शब्द शुद्ध आहे? तर बघा जो की मित्रांनो या ठिकाणी शुद्ध शब्द असणारा बघा जो की क्रमांक ब, जो की हौतात्म्य बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी हौतात्म्य या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, जे की लक्षामध्ये असू द्या बघा मित्रांनो, हा एक महत्त्वाचा बाब आहे मित्रांनो, जे की शुद्ध शब्द मित्रांनो बघा बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना मित्रांनो ओळखता येत नाही. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी काही शुद्ध शब्द दाखवतो कशा प्रकारे लिहायचे ते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी त्याच प्रकारे मित्रांनो बघा लिहा. ओके, तर दाखवतो बघा, हे बघा मित्रांनो. तर हे सर्व काय मित्रांनो बघा ते शब्द मित्रांनो जसे की दिग्विजय या प्रकारे लिहा, पारितोषिक, बहिर्मुख, संगीत, नवीन, प्रतीक्षा, भुकेला, क्षितिज, सहानुभूती, तिळगुळ, स्वाभाविक आणि शहामृग मित्रांनो इत्यादी आपण या ठिकाणी शब्द घेतले. हे सर्व काय मित्रांनो बघा हे सर्व काय बघा जे की शुद्ध शब्द आहे मित्रांनो बघा, जो की नोट डाऊन करून घ्या. ओके, नोट डाऊन करा किंवा लक्षामध्ये ठेवा कशाला मित्रांनो कशा स्वरूपाने या ठिकाणी काना, उकार, मात्रा, विलांटी वगैरे. ओके मित्रांनो, तर बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी कितवा तर 11वा बघा, मितव्ययी बघा मितव्ययी म्हणजे काय मित्रांनो? तर बघा मितव्ययी म्हणजे या ठिकाणी बघा काय याचा असा आपल्याला अर्थ या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर मितव्ययी म्हणजे मित्रांनो बघा जो की काटकसरने मित्रांनो बघा राहणारा असा याचा बघा या ठिकाणी अर्थ होता बघा, जो की क्रमांक बघा अ या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आणि कमी खाणाऱ्या मित्रांनो बघा कमी खाणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी काय म्हणतात? तर बघा मित्रांनो मनीहारा काय तर मित्रांनो या ठिकाणी कमी खाणाऱ्याला मित्रांनो बघा मिताहारी म्हणतात. बरं, मिताहारी म्हणजे काय तर कमी खाणारा. ओके, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आणि कमी बोलणाऱ्याला काय म्हणतात? तर कमी बोलणाऱ्याला मित्रांनो बघा ठिकाणी मितभाषी असा शब्द आहे. बरं, मितभाषी हा मित्रांनो शब्द या ठिकाणी कमी बोलणाऱ्यासाठी आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आणि स्वतःचा फायदा करणे म्हणजे मित्रांनो बघा ठिकाणी काय तर स्वतःचा फायदा करणे म्हणजे काय? तर मित्रांनो बघा जो की अप्पल पोटा आहे मित्रांनो बघा अप्पल पोटा या ठिकाणी आपला प्रश्नाचं असणार आहे आन्सर बघा. ओके, बघा मित्रांनो अशा लहान लहान बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवत चला. ओके, पुढे चैत्राचा जर संबंध या ठिकाणी वैशाखशी असेल तर डिसेंबरचा संबंध कशाशी असेल? ओके, तर प्रश्नचिन्हाचा संबंध कशाशी? ओके, तर बघा मित्रांनो चैत्र वैशाख मित्रांनो ही 2 मराठी महिने आहेत आणि डिसेंबर आणि डिसेंबरच्या अगोदरचा कोणताही महिना असो तो या ठिकाणी बघा इंग्रजी महिना आहे. तर मित्रांनो बघा चैत्र पहिला महिना आहे आणि चैत्रच्या बाद मित्रांनो लगेच दुसरा महिना कोणता तर वैशाख आहे. तर त्याचप्रमाणे डिसेंबरच्या अगोदरचा महिना कोणता? तर बघा जो की क्रमांक अ नोव्हेंबर या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो लक्षामध्ये असू द्या सर्व काय मित्रांनो बघा ठिकाणी महत्त्वाचे आपण प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत बघा. मित्रांनो बघा मराठीचे जेवढे मित्रांनो बघा या ठिकाणी 12 महिने मित्रांनो बघा तुम्ही 12ही महिने या ठिकाणी पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्या मराठी महिन्यावर एकतरी मित्रांनो प्रश्न या ठिकाणी आढळून येत असतो. काय मित्रांनो मराठी महिने तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मी लिहून देतो बघा, वरच्या साईडला लिहितो या ठिकाणी बघा. तर बघा मित्रांनो पहिला महिना चैत्र, दुसरा वैशाख, तिसरा ज्येष्ठ, चौथा आषाढ, पाचवा श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे मित्रांनो बघा 12 या ठिकाणी आपल्या मराठी मित्रांनो महिन्याची नावे आहेत बघा, जे की तुम्ही लक्षामध्ये असू द्या किंवा ठेवून घ्या. ओके मित्रांनो बघा यासोबत तुम्ही या
हे जे महिने मित्रांनो पाठ करत आहे त्या महिन्यासोबत मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण आहे मित्रांनो बघा, या महिन्यामध्ये मित्रांनो बघा सणे मित्रांनो देखील तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा मित्रांनो. सणावरील देखील मित्रांनो या ठिकाणी प्रश्नसंच विचारला जाऊ शकतो. ओके, जसं की मित्रांनो बघा या ठिकाणी आपला सध्याचा महिना जो चालू आहे मित्रांनो तो या ठिकाणी श्रावण आहे मित्रांनो. बघा श्रावण मित्रांनो मग या महिन्यामध्ये बघा कोणते सण आहेत, तर बघा जसं की नागपंचमी, बघा नागपंचमी आणि रक्षाबंधन मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा हे दोन या ठिकाणी बघा जे की सण आहेत बघा जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सर्व काही प्रश्नांच्या ठिकाणी पाठांतर करत चला. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, तर एका गेट टुगेदरमधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकदा गळा भेट घेतल्यास किती गळा भेटी होतील, या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर एकदम सोप्या प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण काढू शकता. काही नाही बघा मित्रांनो, एकूण या ठिकाणी मित्र किती आहेत बघा 10. सरळ हे 10 घ्या, 10 मधून 1 मायनस करा, उरले किती 9. वरी बघा 2 आपण संख्याचा गुणाकार करत आहोत म्हणून बघा छेदामध्ये 2 घ्या. आता 2 1 2, 2 5 10, 9 5 45. बघा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयाच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रक्कम जर 600 रुपये असेल तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो एकदम सोपा मित्रांनो या ठिकाणी एकदम सोपी पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो. काही करू नका. बघा मित्रांनो शीतलकडे बघा 5 रुपयाची नाणी आहेत आणि 20 रुपयाच्या मित्रांनो नोटा आहेत. सरळ मित्रांनो बघा 5 आणि 20 आणि 5 मित्रांनो झाले किती टोटल 25 झाले मित्रांनो. या 25ने या 600ला बघा. आता जर 600 आपण जर छेदामध्ये जर 25 केला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर भेटतं. जसं की 25 दोन्ही 50, 60 मधून 50 गेले, उरले किती 10. सरळ हे 10 घ्या आणि 25 चौक 100 म्हणजे किती मित्रांनो बघा शीतलकडे मित्रांनो असलेल्या एकूण नोटांची संख्या किती, तर बघा जे की क्रमांक 24 या ठिकाणी असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. शेवटचा प्रश्न, कॅटचा संबंध 24शी, डॉगचा संबंध 26शी, तर रॅटचा संबंध कशासोबत, या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आपला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपला हा संपूर्ण भाग अवश्य शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.